काय डोसकं फिरलंय का तुझं? काय चाललंय? डोसकं बिस्कत तुझं फिरलं असेल काय ग? गावच्या अतिशहाणी झालीयस. स्वतःच्या लेडीज हॉस्टेलच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंयस. आज मला ते बघायचंच आहे कोण आहे ते. सरक. अनिका, तुझा काय अधिकार आहे सगळं करायचा? गावचाप, तुला काय वाटतं का? तू मला विचारतेस? हे कॉलेज माझं आहे, हॉस्टेल पण माझं आणि त्यामुळे ही रूम पण माझी आणि मला जे पाहिजे ना ते मी करू. काय चालवलंय हे? कसला गोंधळ आहे हा? मॅम, या गावचापने तिच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंय. मला फाइंड आउट व्हायलाच पाहिजे की ते कोण आहे. नाही मॅडम, हिच्यावर काही विश्वास ठेवता, ही खोटं बोलते. खरंच मॅडम, मी उगाच काहीतरी बोलते. हो मॅडम, अनिका खोटं बोलते. ह्या सगळे खोटे बोलतात. कोणीच नाही आतमध्ये. कमळी, खरं सांग, तू इथे कोणाला लपवलंयस का? मला आहे जिवंत आहे हे कुणाला सांगून चालणारच नाही. जर ही बातमी कुठं बाहेर पसरली तर तिच्यावर ज्यानं गोळी झाडली त्याला हे कळू शकतंय. मॅम, ही काय बोलेल? ही ना एक नंबरची चालाक फॉक्स आहे, फॉक्स. ही ना खोटारडी आहे. हिने लपवलंय तर ही का खरं बोलेल? मला आज कळायलाच पाहिजे माझ्या कॉलेजमध्ये काय चाललंय. बघू बरं. कमळी, तुला माहितीये ना तू चुकीची नाहीयेस. मग एकदा सगळ्यांच्या समाधानासाठी तिला चेक करू दे. कुणी बी बघायच्या आधी मला काकीला या खोलीतनं बाहेर काढायलाच पाहिजे. काय झालं अनिका? पाहिलंस आतमध्ये? इथे कोणीच नाही. असं कसं होईल? नाही मॅम, ही कमळी ना चालाक फॉक्स आहे, फॉक्स. हिने त्या व्यक्तीला कुठेतरी दुसरीकडे लपवलंय. आता मी अनिका माझ्या सगळ्या रूम्स चेक करणार. प्रत्येक रूम आत्ताच्या आत्ता. कम ऑन. बोलवते अनिकाला. सांग कोणीच नाहीये इकडे. परत ओरडा खायचा? तिला हा आवाज सहन होत नाही म्हणूनच आपल्याला पाठवले की नाही? आपल्यालाच बघायच्यात सगळ्या खोल्या.